काय नव्हतं त्या ब्राह्मणाकडे, बरंच काही होतं. पण रस्त्याने जात असताना त्या ब्राह्मणाची गल्ली चुकली, गल्ली, आणि तो ब्राह्मण बिघडला. वाईट लोकांच्या नादी लागला तो ब्राह्मण. ए राजा, तो ब्राह्मण असणारा पाप करत होता. अजामी नावाचा ब्राह्मण चांगला होता, पण संगतीनं बिघडला. हो, संगत वाईट लोकांची लागली. अजामी नावाचा ब्राह्मण बिघडून गेला. माणसं संगतीनं बिघडत असतात. पहा राजा, ब्राह्मण कुळात जन्माला येऊन तो ब्राह्मण बिघडल्यासारखा वागत होता. पाप कर्म करणाऱ्या त्या स्त्रीच्या नादी तो लागलेला आहे. परस्त्रीचा सहवास हा दुःखाला कारण आहे, लक्षात ठेवा. परमार्थ करणाऱ्या व्यक्तीने परस्त्री पासून नव्हे, हा परस्त्री आपल्या आईचा दर्जा तो द्यायचा. पण शास्त्रामध्ये तुम्हाला एक गोष्ट फार टोकाची सांगितली. माझी लायकी आहे नाही मला माहित नाही, पण भागवत शास्त्रामध्ये असं सांगितलं की स्त्रीच्या चरणाकडे पाहावे. बघा, जी स्त्री असते ना, जर समोर आली ना, तिच्याकडे बघत असताना कुठे बघायचं माहितीये? तिचे पाय बघायचे. पाय समोर येणाऱ्या स्त्रीचं जर मुख बघितलं तर मनामध्ये कदाचित पाप उत्पन्न होऊ शकतो, पण पाय बघितले ना तर मनामध्ये मातृत्व भाव जागा होतो. ही बघण्याची ताकद आहे का? काय ताकद आहे? अजमी नावाचा ब्राह्मण. आणि परस्त्रीची जात कशी असते माहितीये का तुम्हाला? सांगू का मी? परस्त्रीचा सहवास हा दुःखाला कारण असतो, लक्षात ठेवा. परस्त्री जात भागवत शास्त्रामध्ये 11व्या स्कंदात तिला अस्वलाची उपमा दिली. अस्वल, अस्वल म्हणजे काय माहितीये का? अस्वल कोणी पाहिलं का? रानात जर तुम्ही गेले ना, रानात, तर अस्वल जर भेटलं तर ते अस्वल मारित असतं मारत का नाही अस्वल? पण अस्वल मारत असताना तुमच्या शरीरात कुठेही खर्चातलेलं नसतं. अस्वल कसं मारते? अस्वल गुदगुल्या करते, गुदगुल्या. आणि माणूस एवढं हसतय चोपडे दादा, हसूनच मरतय ते, नाही का? त्याला कुठंच जखम नसती, असं कळत सुद्धा नाही की याला अस्वलाने मारलं. आता लक्षात घ्या, तसंच आहे परस्त्री परपुरुषाला तशीच गुदगुल्या करून हे अजामिल नावाच्या ब्राह्मणाच्या त्याच्या जीवनात घडलेली घटना आहे. अजामिल नावाच्या ब्राह्मण गुदगुल्या करून निस्ता हसत होता. हो राजा, ब्राह्मण कुळामध्ये आपण जन्माला आलो हे सुद्धा त्याला कळालं नाही, आणि तो नादी लागला ना. जीवनामध्ये परमार्थ करत असताना तुम्हाला सांगू का, समाज आहे, समाज तुम्हाला सगळे गुन्हे माफ करतोय. एखादबार मी जर इथून परभणीत एखाद्या मुसलमानाच्या हाटेलीत जर आपण तळलेले भजे खाऊ, कांदा भजे, आता त्याच्या नाही का उरुसात गेलो, आणि तुमच्या लोकांनी पाहिलं कैलासरावनं, बबनरावनं, मारुतरावनं, तर ते म्हणते महाराज भजे खाऊ लागले, आता त्याला बोलू नका, असं म्हणतील का? म्हणणारच नाही, माफ करते ते काय म्हणते, त्याला भूक लागली असेल, खात असतील. पण महाराज जर दुसरीकडे बिघडलेला दिसला तर जीवनामध्ये फार महत्व आहे. जीवनामध्ये तुम्हाला सांगू का, आचरणाला फार मोठी किंमत आहे. हा वारकरी संप्रदायामध्ये टोकाचं बघा. हा आदर्श घ्या मागच्या लोकांचा. परमपूज्य मारुतराव बाबा काय आदर्श होता. माझ्या लहानपणी मी बाबाला बघत होतो. बाबाची जर गाडी आली तर कोणाच्याच घरी जात नव्हती. कुठे थांबत होती? मंदिराव. आंघोळ कुठे करीत होते? इमानदारीनं सांगायचं, मंदिराव. आमची गाडी कुठे थांबायली? घोळ इथं झाला. घोळ महाराज बदलले नाही हो, तुम्ही बदलले. तुम्ही लोक धड वागणत.
महाराज आला ना, तो वारकरी आहे, त्याला संन्याशाच्या मठात ठेवलं पाहिजे. का? पूर्वीची जी नेम आहे ती नियमावली कायम ठेवायची परमार्थात. आणि कोणताही महाराज असू द्या जगात, मला सांगा कोणीही महाराजाला जर मंदिरावर बसवलं तर अपमान आहे का? त्याच्या एवढं काही पवित्र कोणाचं घर आहे का? पण आलेला महाराज मंदिरावर बसायलाय का? तुम्ही बी लोक त्याला 4-4 गाद्या टाकायले, त्याला पाटण रांगोळ्या. अरे बाबाला किती गाद्या टाकले तुम्ही? खरं सांगा. बघा त्यांचं जीवनचरित्र आणि त्यांचा शेवट गोड झाला. आज आमचा शेवट गोड होईल का नाही आम्हाला सांगता येईन हो. काय परमार्थ कोण्या टोकाला गेला? याला जेवढे आम्ही गुन्हेगार आहेत ना, त्याच्या 10 पट तुम्ही लोक गुन्हेगार आहेत. हा, किती मोठा माणूस असू द्या बिघडत असतो, हे लक्षात ठेवा. मला असं कोणाची निंदा करायची नाही, मला कोणाला वाईट म्हणायचं नाही. तुमचा धर्म आहे आदर सत्कार करणं, आलेल्या महाराजाचा अतिथ्याचा, पण तो भाव तुमचा असतो. अजमीर नावाचा ब्राह्मण बिघडला रे राजा, आणि बिघडल्याच्या नंतर राजा तो संगतीनं बिघडला, संगतीनं. आणि बिघडल्याच्या नंतर तुम्हाला सांगू का, त्याचा अंतकाळ जवळ आला. राजा त्या ब्राह्मणाला 10 मुलं होती. एक उतरत्या वयामध्ये झालेला मुलगा, त्याचं नाव होतं नारायण. आणि अंतकाळ जवळ आल्यावर त्याने एकच विचार केला, माझ्या नारायणाचं कसं होईल, नारायणाचं कसं होईल. आणि ज्या यम न्यायला आला का त्यावेळेस तो अजामिल नावाचा ब्राह्मण स्वतःच्या मुलाला हाक मारत होता, ए नारायणा बाळा, ए कुठेस रे तू? नारायणा, अरे मला कोणीतरी नेण्यासाठी आलं, धावणार. नारायणा, ए नारायणा, स्वतःच्या मुलाला हाक मारत होता. आणि यमाचं आगमन झालं. पण ती हाक कुठपर्यंत गेली माहिती का? जगाच्या नारायणापर्यंत गेली. आणि भगवान विष्णूने द्वारपाल पाठवले, नंद आणि सुनंद. यमाने जीव काढला, नंद सुनंद त्या ठिकाणी आले. तो काढलेला जीव पुन्हा मठात घातला. दोघांचं भांडण झालं. एक म्हणत होते आमचं गिराईक आहे, दुसरं म्हणत होते आमचं गिराईक आहे. त्यावेळेस यमराजाने सांगितलं, याच्या जीवनात कोणतंच पुण्य नाही. नंद आणि सुनंद सांगत होते, अहो याने मरताना देवाचं नाव घेतलं. ते म्हणजे देवाचं नाही घेतलं, याच्या मुलाचं घेतलं नाव. याच्या नारायण मुलाचं आहे. ते म्हणजे मुलाचं का होईना, मुलाचं का होईना, पण उद्देशून तर घेतलं. पुत्राची आलो लोभे मने नारायण, पुत्राची लोभे मने नारायण, पुत्राची लोभे हॅलो मने नारायण, पुत्राची लोभे मने नारायण. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्याचे विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. पुत्राची आलोले मने नारायण, त्यासाठी विमान पाठविले, पुत्राची आलोले मने नारायण, त्यासाठी विमान पाठविले, पुत्राची आलोले मने नारायण, त्यासाठी विमान पाठविले, पुत्राची आलोले मने नारायण, त्यासाठी विमान पाठविले. बघा, पुत्राची आलोभे मने नारायण, त्यासाठी इमान. देवाने इमान पाठवलं, पण कधी? अंतकाळाच्या वेळी त्याने देवाचं नाव घेतलं. लक्षात ठेवा.
विठ्ठलाच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. देवाचं नाव आलं पाहिजे पण तू कधी देवाचं नाव येईल का? जन्म जन्म मुनी जतन कराई अंत में ना डोक्यातून काढावं येत नाही येत नाही. मरताना देवाचं नाव येणारच नाही. आयुष्यभर परमार्थ केला याने आयुष्यभर पाप केलं पण मरताना देवाचं नाव आलं ना. हे राजा सोडून दिलं रे हिमान आलं. हिमान काय गोष्ट आहे हो. हिमानी हवा एवढ्या पाप्याला का? अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव घेतलं सहज घेतलं मुलाला उद्देशून. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. काय नामाचं महत्व आहे मला सांगा. जगाचं नाम घेऊन देवाचं नाव घेऊन कोणी वाया गेलेलं कोणी ऐकलं का? दाखवा बरं. नामे तरला नाही कोणी ऐसा त्यामज निवडून. नाम घेताना कोण तरलं नाही असं मला कोणी सांगा. याच्या पुढे बोलू का? नाम घेता विठोबाचे आणि पर्वत जळती. हा ही नामाची ताकद आहे. घेतलं पाहिजे. घेता नाम विठोबाचे जळतील पर्वत जळून जातो. ही नामाची ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळो घनश्यामा. हे देवा किती नाव गोड हो. पण माणसाला नाव आवडत नाही नाही का? माणसाचं झालंय तसं विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय गोडू जीवाशी झाला. नाम आवडत नाही. काय नामाची ताकद सांगितली पण नाव तशी करणी असली पाहिजे. यात नामामुळे अजावेल नावाचा ब्राह्मणाचा उद्धार झाला. सहज नाव घेतलं सहज. आपल्या लेकराची देवाची नावं ठेवली का? आता आपण नावं पण पुसून टाकली ती. आणि जर कोणाचे नाव असले तर तशी वागणूक नाही. काय जाळायचं का त्या नावाला? काय करायचं त्या नावाला? नाव जर राम असलं ना राम. राम कसा होता? एक तरी गुण त्या रामात आहे का? अहो एका बांधासाठी त्या रामाचं लक्ष्मणाचं आमच्या गावात भांडण लागलं. घोळसू घोळसू मारला लक्ष्मण रामाने. काही नाव नाव तशी करणे असली पाहिजे. काय पूर्वीच्या काळात नाव असायची हो.
एखाद्या माऊलीचं तुमच्या इथली नाही बरं, नाव जर शांताबाई असलं तर तिने भागवतात तरी शांत राहावा, नाही का? बघू नका इथे एखादी शांताबाई असलं तर बागा तुम्ही कसं आहे पा, नाव घेतलं की सगळ्या बाया त्या शांताबाईकडे बघत येतात, नाही का? पण तुमच्या इथली शांताबाई नाही. नाव म्हणले शांताबाई आणि भांडणाला दम नाही, ठेपच नाही तिला भांडायला. जे सकाळपासून जी उठली रे बापा 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 बापा, त्याच्या भांडणाचं सांगायचंच नाही. तुमच्या इथली शांताबाई शांत आहे बिचारी, आमच्या इथली नाव जर तसं असेल ना तिथं शांत राहिलं पाहिजे. नाव म्हणले सखूबाई आणि भागवतात कोणाला न दिसता तंबाखू खाई. वा रे वा सखूबाई, कसा तोटा आणतीन, कसा चुना लावतीन, कसं खाती, तिला वाटतं कोणी मला बघतच नाही, नाही का? सखूबाई का अशी तंबाखू खात होती का? नाव म्हणले मीराबाईन भजनाची आवड नाही, भजन जमत नाही मीराबाईला. आमची मीराबाई भजन कशी करत होती, काय करायचं त्या मीराबाईच्या नावाला? नाव म्हणले कमलाबाई जपनात देऊ नाही, देव तर असा नाही पण जपनात बी नाही, काय करती? नाव म्हणले यमुनाबाई 2-2 महिने अंगाला पाणी नाही. वा रे वा यमुनाबाई, यमुनाबाई कुठं 2-2 महिने आंघोळ करीत नसती का? नाव तशी करणी पाहिजे पा, जीवनामध्ये नावाला किंमत आहे. सहावा स्कंद चालू आहे. सहाव्या स्कंदामध्ये वत्रासुर असणाऱ्या राक्षसाची असणारी कथा आहे. समोर असणारा 7वा स्कंद लागला. त्या 7व्या स्कंदामध्ये हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप, उद्या थोडक्यात कथा सांगत मी ती. भक्त प्रल्हादाचं चरित्र आणि ते चरित्र सांगून आपल्याला आज कथेचा 4था दिवस, बरोबर आहे ना? उद्या कितवा? 5वा. आता उद्या कथेत आता 5 वर्ष झालीत ना, आपल्याला बी काही माहिती पाहिजे, नाही तर नळी फुकडी सोनारे इकडून तिकडे जाई वारे. तसं काही करू नका. 5व्या दिवसात आपल्याला उद्या विश्व ब्रह्मांड नायक जगाचा मालक भगवान कृष्णाचा अवतार कवाय गुढ्यात उभारल्यात तुम्ही. उद्याच्या कथेमध्ये जगाच्या मालकाचा अवतार. आणि काय आणायचं माहितीये का तुम्हाला उद्या? सुंट वडे. कितकाले आणतात? कमी इतकाला आणा, कमी 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 आणा, महाग असेल ते, नाही का? प्रत्येकाने सुंट वडे आणायचं, इथं पाळणा बांधायचा, पाळणा सजवायचा. कारण उद्या आपल्या गावामध्ये जगाच्या मालकाचा अवतार आहे, अवतार भगवान कृष्णाचा अवतार. कथेची जी वेळ आहे ती 12 ते 4च आहे. त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. आज ज्यांचा महाप्रसाद आहे असे गोपाळराव सोनाजी शेंद्रे, त्यांचा आज महाप्रसाद आहे. गोड गाव आहे तुमचं, चांगलं गाव आहे. आपण मारुतीच्या दरबारात बसलेलो आहोत.
तन्मन धनाने आता राहिलेले 3-4 दिवस नेमाचं पालन करून नेमाने भजन करायचं. म्हणून आजचे अन्नदाते श्री गोपाळराव सोनाजीराव सेंद्रे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी त्यांचा असणारा महाप्रसादाची पंगत आहे, म्हणून त्यांनाही मनातून असणारे धन्यवाद. संशिष्टीमवाले दादा आहेत, त्यांनाही धन्यवाद. माऊली कीर्तन सोहळा आमच्या माऊली दादा चोपडे, त्यांनाही धन्यवाद. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे नामवंत असणारे संगीत विशारद विशाल महाराज खरात, त्यांनाही धन्यवाद. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे तबलामणी तबला वादक असणारे सुरेश महाराज मेटे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार असणारे आदरणीय असणारे वामनदेव आपल्या शिवभाऊ आहेत, त्यांनाही धन्यवाद. तुम्हाला सगळ्या गावकरी कमिटी सगळे कोणी असतात, समस्त गावकरी मंडळी कमिटी मंडळी सेवाधारी मंडळी अन्नदाते सगळ्यात अन्नदात्याचे धन्यवाद. पा अन्नदान हा सप्त अन्नदाना वास्तू पा. म्हणून अशी तुम्हाला मारुतीला पुन्हा पुन्हा सद्बुद्धी देऊ आणि एकच करत जा. आपल्याला 2 मिनिटं भजन म्हणत जाऊ. आता मी लई नवीन आहे म्हणून तुम्हाला जास्त बोलत नाही, पण सगळ्यांनी टाळी वाजून भजन म्हणलं पाहिजे. भजनाचा आनंद वेगळा आहे. पा तुम्ही जर तुम्हाला सांगू का अशी जर टाळी वाजली ना बऱ्याच लोकांचे फायदे असतात. आणि तुम्ही सुद्धा टाळी वाजी जात जा. तुम्ही जर मंडपात बसून टाळी नाही वाजली तर पुढच्या जन्मात पुन्हा रेल्वेत वाजवावं लागते. हा पंचायत हे वाजली पाहिजे. आणि तुम्ही नाही वाजली तर ते नाही सांगत, वय नाही ना, नाही का? काही गोष्टी नाही सांगायच्या. आणि जर कोणाला वाटतंय सांगायचं तर मग एकांतात मला 500 रुपये द्या, मी सांगतो. म्हणून सगळ्यांनी टाळी वाजून 5 मिनिटं भजन म्हणायचं. लगेच असणारी पूजा होईल आणि लगेच असणारी आरती होईल. चला आरतीचे यजमान